विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रकरणाची सुरुवात झाल्यापासून जे काही सूत्र आपल्यासमोर होते, साइन थिटा इज टू कॉस थिटा इक्वल टू टॅन थिटा, कॉस थिटा इक्वल टू साइन थिटा इक्वल टू कॉट थिटा, 1 साइन इक्वल टू कोसेक, 1 कॉस इक्वल टू सेक. तर अशा पद्धतीच्या या सर्व सूत्रांच्यावर आधारित काही उदाहरणे या ठिकाणी आहेत. जर साइन थिटा जर साइन थिटा इक्वल टू 3:5 तर सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढा. तर सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढा. आम्ही सर्वच म्हटल्या. 5 उरले. किती उरले? 5. एक तर दिलेलंच आहे. आता याचे सोडवण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत, पण आता आपण याला सोडवण्याचे कोणता तरी एक प्रकार आपण या ठिकाणी घेऊ. हा एक काटकोन त्रिकोण आम्ही काढला. हा काटकोन त्रिकोण काढला. याला नाव ठेव. साइन थिटा 3:5 हा थिटा कोणासमोरची बाजू भागेला कर्ण आहे. कोणासमोरची भागेला कर्ण. तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढा. आता हे गुणोत्तर दिलेलं आहे, त्याच्यामुळं ह्या संख्या इथे मांडताना कोणत्या तरी संख्येच्या पटीत आपल्याला मांडावं लागतं. पटीत. हे केच्या पटीत लिहिलं, 3K 5K. आता याचं उत्तर निघेल आणि हे उत्तर निघालं की त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या सर्व किमती आपल्याला प्राप्त झाल्या, असा त्याचा अर्थ. मग आता या ठिकाणी AB² + BC² इज इक्वल टू AC². पायथागोरसनुसार AB² + BC² इक्वल टू AC². आता AB² म्हणजे 3Kचा वर्ग अधिक BC² काढा लागते आणि AC² इक्वल टू 5Kचा वर्ग. 3Kचा वर्ग 9K वर्ग अधिक BC² बरोबर 25Kचा वर्ग. म्हणून BC² बरोबर 25Kचा वर्ग वजा 9Kचा वर्ग. पक्षांतर झालं. म्हणून BC² इज इक्वल टू 25 वजा 9 16Kचा वर्ग. म्हणून वर्गमूळ घेऊन BC बरोबर 4K. BC बरोबर 4K. आता आला. आता पहिले नव्हता बरं, आता आला. आता त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या सर्वच किमती आपल्याला काढता येतील. नंबर 1 कॉस थिटा. कॉस थिटा याचा कॉस पाहिजे. लगतची बाजू भागेला कर्ण BC/AC. BC/AC. BC काय आलं? 4K. AC काय आलं? 5K. K कॅन्सल झाला. म्हणून कॉस थिटा इक्वल टू 4:5. 4:5. साईनचं तर दिलेलंच आहे, कॉसचं काढलं 4:5. आता टॅनचं काढलं. आता हे इतकं मोडतो मी. हे इतकं मोडतो म्हणजे काय होईल? नाही तर मग टॅनचं काढू. याची तर काही आवश्यकता नाही, हे लिहून घ्यायचं. तर टॅनचं काढू. टॅन कोणासमोरची बाजू भागेला कोणालगतची बाजू. AB/BC. AB इज टू BC. AB किती आला? 3K.
बी सी किती आला 4K. के कटला टॅन थिटा इक्वल टू 3:4. हा झाला टॅन थिटा इक्वल टू 3:4. याच पद्धतीनं आता कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा ते एकदम सुरुवातला जे आपण पाहिलं, कोणासमोरील बाजू भागाला करणं, कोणा लगतची बाजू भागाला करणं, त्याच्या आधारे आता कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा ह्या किमती आपण शोधायच्या. हा झाला एक प्रकार. अरे 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 हा झाला एक प्रकार, काही हरकत नाही. आता दुसरा प्रकार काय? साईन थिटा आम्हाला माहीत आहे. त्रिकोणमितीय त्या आपल्या याच्या आधारे, मूलभूत सूत्रांच्या आधारे काही साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे याचा अर्थ असा, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आणि हा इकडे गेला 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साईन थिटा हा, मग साईन स्क्वेअर थिटा 3:5चा स्क्वेअर 1 मायनस 9/25. आता हे याच्या खाली एक आहे 25 एक 25, 25 एक 25 वजा 9 एक 9 भागेला 25 एक 25, 25 वजा 9, 25 वजा 9 16, 16 हे 25. आता हे काय झालं? कॉस स्क्वेअर थिटा. म्हणून कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 16/25. हा झाला कॉस स्क्वेअर थिटा. म्हणून स्क्वेअर रूट घ्यायचं. कॉस थिटा इक्वल टू 4/5. तो काढलेला कॉस थिटा आणि हा कॉस थिटा एकच येईल. या ठिकाणी आम्ही या फॉर्म्युल्याचा वापर केला. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आता साईनही माहीत आहे, कॉसही माहीत आहे, तर टॅन काढता येते. टॅन थिटा इक्वल टू साईन थिटा इज टू कॉस थिटा. मग साईन थिटा किती आहे? 3:5. कॉस थिटा किती आहे? 4:5 इक्वल टू 4:5 इक्वल टू इक्वल टू 3:5 इंटू 5 वर जाईल, 4 खाली, 5 कॅन्सल, 3/4. 3/4 हा झाला टॅन थिटा. या पद्धतीने त्या सूत्रांचा वापर करून आपल्याला या त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती शोधता येतात. असं एखादं उदाहरण जरी खेळवता आलं तरी तुम्हाला ते इतर उदाहरणं बरोबर खेळवता येतील. कुठे काही कुठे काही कुठे काही असं म्हटलेलं आहे. कुठे आता असंही म्हणते पहा, 5 साईन थिटा मायनस 12 कॉस थिटा. जर 5 साईन थिटा मायनस 12 कॉस थिटा 12 कॉस थिटा इक्वल टू 0 तर सेक थिटा आणि कोसेक थिटाच्या किमती काढा. तो म्हणतो. आता आम्हाला तिथं साईन आणि कॉस दिसून राहिलं, मग आम्ही असं करून पाहिजे. असं साईन थिटा हे पाहे कसं आहे, 5 साईन थिटा इक्वल टू 12 कॉस थिटा असं आहे. हाही काय केला पक्षांतर करून. आता आम्ही त्याचा असं गुणोत्तर काढून पाहतो. साईन इज टू कॉस, साईनले गुणायला 5 ना आणि कॉसले गुणायला 12 ना. आणि याचाच अर्थ आहे टॅन थिटा 12/5. हा झाला टॅन थिटा. एक तर म्हटलं टॅन. आता पुढे पाहू. तुम्हाला चला आम्हाला सेकंड कोशेक विचारलं. रे विचारे ना, सेकंड कोशेक आहे, सगळेच विचारे ना. काय प्रश्न आहे? काढा आपला त्रिकोण. काढला झाला, त्रिकोण काढला. हा 90. आता टॅन आहे. हा टॅन थिटा बरोबर समोरची बाजू भागेला लगतची बाजू. हा 12 आणि हा लगतची बाजू 5. लगतची बाजू 5. टॅन थिटा 12/5 समोरची भागेला लगतची. तुम्हाला मगच सांगितलं हे कोणातरी संख्येच्या पट्टीत घ्या लागते. झालं. आता या त्रिकोणा काढा AC. आता आमच्याकडे सूत्र आहे पायथागोरस. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. AB 12K वर्ग अधिक BC 5K वर्ग बरोबर AC वर्ग.
144 वर्ग अधिक 25 वर्ग बरोबर AC वर्ग. 144 आणि 25, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 81 K वर्ग बरोबर AC वर्ग. म्हणून AC बरोबर 13K. AC बरोबर 13K. ACचं उत्तर आलं 13K. आता आम्हाला सगळेच माहीत आहेत. आता कोणताही काढा ना, साईन काढा, कॉस काढा, टॅन काढा, काय काढायचं असेल तर काढा. साईन थिटा कोणासमोरची बाजू भागायला करणं. AB = AC. AB किती आहे 12K. AC किती आहे 13K. 13K AC. K कॅन्सल. 12:30. साईन थिटा इक्वल टू 12:30. आता मग कॉस थिटा काढा, लगतची भागाला करणं. टॅन थिटा काढा, कॉट थिटा काढा, सेक थिटा काढा, कोसेक थिटा काढा. म्हणजे दिलेलं होतं असं, आम्ही रूपांतर केलं तसं. हा इकडे फेकला, गुणोत्तराची भाषा मांडली. जे आमच्याजवळ तयार झालं तसं त्या पद्धतीने त्रिकोणावरती आम्ही नोंद केली आणि त्याला अनुसरून याला सोडवण्याचे आम्ही प्रयत्न केले. असे हे उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी दिसतील, ते आपल्याला करावे लागतील.